नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? सगळे आनंदी असणार. मस्तपैकी रोजच्या रोज तुम्ही शाळेला येताय. वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात. छान छान वेगवेगळे तुम्ही शब्द शिकत आहात. वेगवेगळे अक्षरगट शिकत आहात. वेगवेगळे पाठही शिकत आहात. सगळ्या नवीन नवीन गोष्टी तुम्हाला माहिती होत आहे. गाणी, गोष्टी तुम्हाला तर खूप आवडतात. माहिती आहे मला. असंच एक छानसं गाणं शिकायचंय का? आपण छानसं गाणं म्हणूया. आणि ते गाणं तुमच्या आवडत्या प्राण्याचं आहे बरं का? मला सांगायचं हं. कोणता प्राणी होता गाण्यामध्ये? चला म्हणूया. माऊच्या कुशीत झोपलंय कोण? माऊच्या कुशीत झोपलंय कोण? इटुकली पिटुकली पिल्ले दोन. इटुकली पिटुकली पिल्ले दोन. मिच मिच डोळे टिल्ले कान. मिच मिच डोळे टिल्ले कान. माऊची पिलं गोरी पान. माऊची पिलं गोरी पान. कोणता प्राणी होता बरं? अगदी बरोबर, माऊ म्हणजेच मांजर. प्रत्येकाच्या घरामध्ये आसपास सगळीकडे तुम्ही हा प्राणी पाहिला असेल. आणि तिचे जे काही पिलं होते तर ते गोड गोड आणि सुंदर सुंदर पिलं होते. बघा, या चित्रामध्ये तुम्हाला एक छानशी माऊ म्हणजे मांजर दिसत आहे. आणि तिचं हे गोड गोड असं एक छानसं गुबगुबीत पिल्लू दिसत आहे. हो की नाही? मग या मांजराचं जे काही पिलू असतं तर त्याला आपण मांजराचं पिलू असं म्हणतात, किंवा त्याचं मांजराचं जे काही बाळ असतं त्याला पिलू असं म्हणतात. बरोबर? ठीक आहे. त्यानंतर कोणता प्राणी आहे ओळखा बरं? बरोबर, ही आहे गाय. गाय आपल्याला रोज रोज दूध देते, हिरवा हिरवा चारा खाते. गाईचं शेण किती उपयोगात येतं. सगळ्या गोष्टी आपल्याला खूप उपयोगात येतात गाईच्या. आणि ही जी गाय आहे हिच्या बाळाला काय म्हणतात माहितीये का? गाईच्या बाळाला म्हणतात वासरू. किती छान वासरू आहे बघा इथं बसलेलं. हो की नाही? तर हे आहे गाईचे वासरू. गाईच्या बाळाला वासरू म्हणतात. आपण आपल्या आसपास हे प्राणी बघत आहोत. आणि या चित्रामध्ये काय दिसतंय? क्वॅक 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 क्वॅक, कुकूच कुकूच कुकूच. अगदी तुमच्या आसपास फिरणारा हा प्राणी किंवा हा पक्षी आहे. आणि ही आहे, बरोबर, ही आहे कोंबडी. आता या कोंबडीच्या आजूबाजूला कितीतरी हे पिल्लं आहेत तिचे. आणि या पिलांचा जन्म अंड्यांमधून होतो. अंडी खाण्यासाठी सुद्धा उपयोगी येतात. तर ही जी काही पिलं आहेत त्याचे, तर ह्या कोंबडीच्या बाळांना कोंबडीचे पिल्लू असं म्हटलं जातं. आणि किती सुंदर, किती गोड ही पिलं आहेत. कोणी कोणी हातात घेतलीये बरं? तुमच्यासारख्या मुलांना या पिल्लांना किंवा या प्राण्या पक्ष्यांच्या बाळांना हात लावायला खूप आवडतं. पण काळजी घ्यायची हं. पुढचं आपलं चित्र कोण आहे हा? अगदी बरोबर, जंगलचा राजा सिंह. आणि ह्या सिंहाजवळ त्याचे एक छोटंसं पिल्लू देखील दिसत आहे. बघा, जंगलामध्ये हा सिंह जेव्हा फिरतो किंवा सिंहीण फिरत असते आणि मग त्यांच्या मागे पुढे हे त्यांचे छोटे बाळ फिरत असतात. मग
या सिंहाच्या बाळाला काय म्हणायचं? तर सिंहाचा छावा किंवा सिंहाच्या बाळाला छावा असं म्हटलं जातं. पुढचं बघा, कोण आहे बरं या चित्रामध्ये? अगदी बरोबर, तुमची सगळ्यांची सगळ्यात प्रिय व्यक्ती आई, हो की नाही? काय काय करते बरं आई आपल्यासाठी? अगदी बरोबर, सकाळी उठवते, आपल्याला ब्रश करायला हातात देते किंवा आपल्याला चांगल्या सवयी लावण्यासाठी, वेगवेगळे वळण लावण्यासाठी ती सांगत असते सगळ्या गोष्टी. त्यानंतर आपल्याला आई वेळच्या वेळी खाणं पिणं देते किंवा आपण शाळेत निघतो तर तेव्हा गणवेश घालण्यासाठी आई आपल्याला सांगत असते. व्यवस्थित वेळेत अभ्यास केला की नाही या गोष्टी देखील आई सांगत असते. तर ही आहे आपली सगळ्यांची प्रिय अशी आई. आणि मग आईचं जे काही बाळ असतं म्हणजेच माणसाचं जे काही बाळ असतं तर त्या छोट्याला बाळ असं म्हटलं जातं. म्हणजे माणसाचे बाळ, माणसाच्या छोट्या बाळांना बाळ म्हटलं जातं. आणि इतर प्राणी पक्षी जे असतात तर त्यांना त्या नावाने म्हणजे पिल्लू म्हटलं जातं, छावा म्हटलं जातं, वासरू म्हटलं जातं. पण हे माणसाचं जे असतं तर त्याला आपण बाळ म्हणतो. किती गोड बाळ आहे. आणि या गोड बाळाला आई किती लाड, किती प्रेम करते, किती कौतुक करते बघा. आता हे पुढचं चित्र कशाचं आहे ओळखा हा. कोण आहे या चित्रामध्ये? ही आहे मेंढी. बरोबर ओळखलं. तर ही जी मेंढी आहे या मेंढीचे हे जे काही केस असतात तर यापासून लोकर मिळते. आणि हे काही जे छोटंसं बाळ आहे की नाही हिच्या जवळ, तर हे आहे या मेंढीच्या बाळाला कोकरू असं म्हटलं जातं. वेगवेगळे नावं आपली जशी भाषा आहे तर भाषेमध्ये वेगवेगळे नावं त्यांना दिली गेलेली आहेत. तर असं हे मेंढी आणि मेंढीचं बाळ जे आहे तर त्याला म्हणतात कोकरू. आता हे जे कोकरू आहे तर तुम्हाला गोष्ट आवडते हे मी अगोदरच म्हणाले होते. मग हे कोकरू सारखं त्याच्या आईच्या बरोबर फिरत असतं. सगळेच छोटे बाळ म्हणजे अगदी आपल्या माणसाचं असो किंवा वेगवेगळ्या प्राण्यांचे पक्ष्यांचे बाळ असो त्यांच्या आई वडिलांच्याच बरोबर ते मागे पुढे फिरत असतात. पण एक गंमत असते बघा, ही जी बाळं असतात ती थोडीशी खट्याळही असतात. असतात की नाही? थोड्याशा खोड्या करायला, थोडंसं नियम मोडायला, आईने सांगितलं हे नाही करायचं तर ते करून बघायला या छोट्या मुलांना आवडतं. म्हणजे फक्त प्राण्या पक्ष्यांच्याच नव्हे तर तुम्हाला सुद्धा या सगळ्या गोष्टी खूप आवडतात हे आम्हाला माहिती आहे. तर असंच एक कोकरू होतं आणि हे कोकरू त्याच्या आईच्या बरोबर सारखं इकडून तिकडे तिकडून इकडे चालत असायचं. तेही आई चरायला जाईल ज्याही रानात म्हणजे ज्या भागामध्ये आई चरायला जाईल तर तिथं हे कोकरू तिच्या मागे पुढे चालायचं. आणि मस्तपैकी दिवसभर हुंदडायचं, बागडायचं आणि संध्याकाळी आईच्या बरोबर मागे 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 येऊन ते घरी यायचं. आणि घरी आलं की मस्तपैकी संध्याकाळी आईच्या कुशीत झोपायचं आणि छान छान स्वप्न बघायचं. पण आता हे कोकरू तुमच्यासारखंच होतं. त्यालाही सगळ्या गोष्टींची उत्सुकता होती. इकडे काय तिकडे काय. पण सारखी आई काय म्हणायची, ए कोकरा चल इकडे ये, की त्याला बिचाराला ऐकावं लागायचं. पण एकदा काय गंमत झाली माहितीये का? एकदा आईचं लक्षच नव्हतं. आई दुसऱ्या मेंढी बरोबर काहीतरी म्हणत होती, काहीतरी बोलत होती किंवा चरतही होती.
आणि मग आपल्या ह्या कोकराने पाहिलं की आईचं लक्ष नाहीये. मग दुसऱ्या बाजूला काही फुलं होती आणि त्या फुलांवर फुलपाखरं इकडून तिकडे बागडत होती. आपल्या कोकराला मज्जा वाटली. अरे, हे काय रंगीबेरंगी, एवढं छान छान, आणि या फुलांवरून त्या फुलांवर उडत आहे. चला बघूया तरी. म्हणून हे कोकरू अगदी इकडून हळू 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 करत त्या फुलपाखरांच्या मागे गेलं. फुलपाखरांना गंमत वाटली की हे कोकरू त्यांच्या मागे मागे येते. आणि मग फुलपाखरांना वाटलं की हे कोकरू आपल्याशी खेळतच आहे. आणि मग फुलपाखरं आणि हे कोकरू खेळण्यामध्ये दंग झालं. फुलपाखरं ह्या फुलांवरून त्या फुलांवर, त्या फुलांवरून त्या पुढच्या फुलांवर असे उडत 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 पुढे पुढे गेले. आणि ह्या कोकरू सुद्धा काय झालं, त्या फुलपाखरांच्या मागे मागे जराशा बाजूच्याच रस्त्याने निघून गेलं. आता फुलपाखरांच्याही लक्षात आलं नाही आणि ह्या कोकरूच्या सुद्धा लक्षात आलं नाही की आपली आई तर बाजूला राहिली, लांबच गेलीये कुठेतरी ना, आपण खूप लांब आलो निघून. आणि मग काय झालं, तेव्हा अंधार पडायला सुरुवात झाली. ह्या कोकराला लक्षात आलं की आता हळूहळू अंधार पडतोय. बघा, तुम्ही सुद्धा शाळा सुटल्यावर हळूहळू हळूहळू आपल्या घरी जातात. संध्याकाळ झाली, अंधार पडला की खेळणं बंद करून आपापल्या घरात येतात. तसंच हे कोकरू सुद्धा घरी जाण्याचं त्याला माहिती होतं. पण नेमकं काय झालं की थोडीशी आईची नजर चुकवून ते त्याच खेळत होतं बाहेर. आणि मग जेव्हा घरी यायचं तेव्हा बिचाऱ्याला रस्ता सापडेना. खूप भ्यालं. भ्यालं म्हणजे घाबरलं. हे कोकरू खूप घाबरलं. आता काय करायचं, कुठे जायचं, या बाजूला जाऊ का त्या बाजूला जाऊ. आणि मग काय झालं की इकडे तिकडे फिरून फिरून बिचारं दमून गेलं. आणि मग त्याला एक रस्ता सापडला. आणि मग त्याच्या लक्षात आलं की अरे, हा आपल्या घराकडे जाण्याचा रस्ता आहे. मग त्या घराकडे जाण्याच्या रस्त्याने ते हळूहळू हळूहळू निघालं. मग रस्त्याच्या बाजूने त्याला एक एक ओळखीच्या गोष्टी दिसायला लागल्या की आपली आई आपल्याला घेऊन याच रस्त्याने रोज येते आणि जाते. आणि मग त्याला ते जेव्हा लक्षात आलं, ते कोकरू खुदकन हसलं की हो, आता मी माझ्या आईकडे जाणार, मी माझ्या आईकडे पोहोचणार. आणि मग काय झालं, ते कोकरू हुंदडत हुंदडत मस्तपैकी, आई सुद्धा तिथे काळजी करत होती बरं का, की अरे, माझं बाळ कुठे गेलं, माझं कोकरू कुठे गेलं. इथे होतं तिथे होतं, ती सगळ्यांना विचारत फिरत होती की अरे, माझं कोकरू कुठे. आणि तेवढ्यात तिचं बाळ म्हणजे हे कोकरू जे आहे ते समोर दिसलं. आणि मग ती पण एकदम खुश झाली. दोघांनी मस्त छानशी मिठी मारली. आणि मग रात्रीच्या वेळी गवत जे होतं पसरलेलं, मेंढी गवत खाते, त्या गवतावर मस्त त्यांनी उशी केली, आपलं डोकं टेकवलं आणि आईच्या मिठीमध्ये, आईच्या कुशीमध्ये हे कोकरू झोपलं. आणि झोपेत छान छान स्वप्न पाहिलीत त्यांनी. तर असं हे कोकरू. पण हे वेडं म्हटलंय बरं का, की हे वेडच होतं थोडंसं. का बरं? तर त्याने आईचं ऐकलं नाही वेळेवर. आईच्या जवळपास राहायला पाहिजे, नाहीतर ते हरवलं असतं का? अगदी बरोबर, नसतं हरवलं. तर या गोष्टीवर आधारित आपल्याला एक कविता दिलेली आहे आणि त्या कवितेचं नाव आहे वेडं कोकरू. ह्या कोकराचीच ती कविता आहे. म्हणायची कविता आपण. तुम्ही सर्वांनी माझ्याबरोबर
किंवा माझ्या मागे, मी एकदा म्हणेन माझ्या मागे कविता म्हणण्याचा प्रयत्न करायचा. म्हणूया. कवितेचं नाव आहे वेडं कोकरू. वेडं कोकरू खूप थकलं. वेडं कोकरू खूप थकलं. येताना घरी वाट चुकलं. वाट म्हणजे रस्ता. येताना घरी वाट चुकलं. अंधार बघून भलतंच भ्यालं. अंधार बघून भलतंच भ्यालं. दमून दमून झोपेला आलं. दमून दमून झोपेला आलं. शेवटी एकदा घर दिसलं. शेवटी एकदा घर दिसलं. वेडं कोकरू गोड हसलं. वेडं कोकरू गोड हसलं. डोकं ठेवून गवताच्या उशीत. डोकं ठेवून गवताच्या उशीत. हळूच शिरलं आईच्या कुशीत. हळूच शिरलं आईच्या कुशीत. आणि ही कविता लिहिलेली होती कवी मंगेश पाडगावकर. जे कविता लिहितात त्यांना कवी म्हणतात. जे धडे किंवा आपले पाठ लिहितात त्यांना लेखक म्हणतात. ही एक नवीन गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची. आता ही जी कविता आहे तर ही तुम्ही म्हणून पहा, गाऊन पहा. आणि या कोकराला वेडं का म्हटलं असेल, जसं मगाशी मी गोष्टीत तुम्हाला सांगितलं होतं त्याच पद्धतीने आता या कवितेतल्या पण कोकराला वेडं का म्हटलं हे जरा एकमेकांमध्ये चर्चा करा. आता याच पाठामध्ये आपण पीपीटी मध्ये पुन्हा एकदा कविता आणि एक गंमत खेळणार आहोत बरं का. जोड्या लावांचा एक छानसा खेळ खेळणार आहोत. जाऊया पीपीटी कडे. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता पहिलीचा विषय आहे मराठी आणि आज आपण घटक पाहत आहोत वेडं कोकरू. बघा, आता या ठिकाणी तुम्हाला चित्रामध्ये जसं मी दाखवलं होतं अगोदर एक कोकरू. कोकरू म्हणजेच मेंढीचं बाळ. तर या चित्रामध्ये देखील तुम्हाला वर एक कोकरू दिसत आहे. त्या मेंढीचं बाळ दिसत आहे. आणि जर दुसऱ्या चित्रामध्ये पहिल्या चित्रामध्ये बघा ते कोकरू दिसत आहे आणि त्याच्या मागच्या बाजूला तुम्हाला जंगलाचा काही भाग दिसत आहे. आणि त्या जंगलामध्ये देखील काही भाग हा काळा अंधारलेला असा दिसतोय. म्हणजेच की संध्याकाळ झालीये, उशीर झालेला आहे. आणि ते कोकरू, त्याचा चेहरा बघा एकदा तुम्ही त्या कोकराचा, की ते कोकरू किती थकलेलं आहे, घाबरलेलं आहे आणि त्याला त्याच्या आईची किती आठवण येत आहे. आणि दुसऱ्या चित्रामध्ये जर तुम्ही पाहिलं तर ते छोटंसं कोकरू मस्त गवताची उशी केलेली आहे त्यांनी आणि त्याच्या आईच्या कुशीत ते झोपलेलं आहे. त्यांनी डोळे मिटलेत आणि त्याचे आई बघा किती काळजी तिला वाटते की आपलं कोकरू इकडे तिकडे कुठे हरवलं होतं, कुठे गेलं होतं आणि आता ते माझ्या जवळ आलं आहे. तिला किती आनंद देखील वाटत आहे. मग ही कविता एकदा वाचूया आणि पुन्हा आपण म्हणूया. वेडं कोकरू खूप थकलं. वेडं कोकरू खूप थकलं. येताना घरी वाट चुकलं. वाट म्हणजे रस्ता. येताना घरी वाट चुकलं. अंधार बघून भलतंच भ्यालं. भ्यालं म्हणजे घाबरलं खूप. अंधार बघून भलतंच भ्यालं. दमून दमून झोपेला आलं. शेवटी एकदा घर दिसलं. शेवटी एकदा घर दिसलं.
वेड कोकरू गोड हसलं. वेड कोकरू गोड हसलं. डोकं ठेवून गवताच्या उशीत. डोकं ठेवून गवताच्या उशीत. हळूच शिरलं आईच्या कुशीत. हळूच शिरलं आईच्या कुशीत. अशी ही सुंदरशी कविता मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेली होती. आणि ही कविता छानशी तुम्ही तालासुरात नाचून गाऊन अशी तुमच्या वर्गामध्ये सादर करायची आहे. त्यानंतर आपण जोड्या लावा हा एक छोटासा खेळ खेळणार आहोत. या बाजूला तुम्हाला काही आई किंवा त्या प्राण्यांची नावं दिलेली आहेत आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला त्यांची बाळांची नावं असे दिलेले आहेत. या दोन ठिकाणी तुम्हाला ते नाव ओळखायचं आहे. कोणत्या प्राण्याच्या बाळाला काय म्हणतात, त्या प्राण्यांच्या बाळाला काय म्हणतात हे तुम्हाला ओळखायचे आहे. त्यासाठी आपण अगोदरच्या गटामध्ये काय काय दिलेले आहे ते शब्द वाचूया. वाचूया ना. चला, पहिला शब्द आहे गाईचे. दुसरा आहे घोड्याचे. तिसरा शब्द आपल्याला दिलेला आहे सिंहाचा. चौथा शब्द आहे माणसाचे. आणि पाचवा शब्द आहे मेंढीचे. आता दुसऱ्या गटामध्ये बाळांची नावं आहेत. ती काय आहेत ते आपण वाचूया. पहिलं नाव आहे शिंगरू. दुसरं नाव आहे छावा. तिसरं नाव अगदी बरोबर कोकरू. चौथं आहे बाळ. आणि पाचवं आहे वासरू. मग आता या शब्दांच्या आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. आता पहिल्या गटातला जो काही शब्द आहे गाईचे, मग गाईच्या पिलाला आपण काय म्हणणार? अगदी बरोबर गाईचे वासरू. या पद्धतीने आपण जोडी जुळवणार. बरोबर. आता 2 नंबरचं काय आहे? घोड्याचे. अगदी बरोबर. मग घोड्याच्या पिलाला काय म्हणायचं? तर घोड्याच्या पिलाला शिंगरू असं म्हणतात. बरोबर. छान ओळखलंत हा. आता सिंहाच्या पिलाला काय म्हणतात सांगा बरं? अगदी बरोबर सिंहाचा छावा. या पद्धतीने आपण इथे जोडलेले आहेत. नंतर माणसाचे. अगदी बरोबर माणसाचे बाळ. या पद्धतीने आपण इथे जोडी जुळवली. आणि मेंढीचे. आतापर्यंत आपण कविता, गोष्ट, गाणं सगळं जे घेतलं तर ते म्हणजे मेंढीचे कोकरू. आणि अशा पद्धतीने आपण इथे जोड्या जुळवल्या आहेत. तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळे चित्र पाहिले, गाणे म्हटले, गोष्टही ऐकली, कविताही आपण म्हणालो, जोड्या जुळवण्याचा एक छानसा खेळही खेळलो. तर अशी ही कविता आवडली ना तुम्हाला? ही कविता तुम्ही छानशी तालासुरात म्हणायची आहे आणि तुमच्या वर्गात सर्वांच्या समोर तुम्ही सादरीकरण करायचं आहे. भेटूया पुन्हा लवकरच. धन्यवाद.